brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आमच्या राष्ट्रवादीला 19.20%, म्हणजे काही गेले तर ती आमचीच ना. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि आमच्या वहिनींना बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना, जहां दरिया समंदर से मिला वो दरिया नहीं रहता. मी शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुश्रीफ साहेब गेले काय, यांना जरा सल्ला देण्याचा सूचना करतो. सल्ला द्यायचा माझा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, ह्या बजेटमध्ये भारतीय जनता पक्षाकडे जी डिपार्टमेंट आहेत त्यांना 58.86% पैसे आहेत आणि शिवसेनेला 22.16%, 14%, आणि आमच्या राष्ट्रवादीला 19.20%. म्हणजे कुठेही गेले तर ती आमचीच ना. 100% तिघे आहात, पण 58%, 58.86% हे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांना आहेत. 22.14% शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यांना 40,154 कोटी, म्हणजे 19.33. म्हणजे ह्या दोघांना मिळून 41%, निम्मे निम्मे मंत्री आहेत ह्या दोघांचे, आणि तुम्हाला 58%. मी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि आमच्या वहिनींना सूचना, एक शेर सांगतो हिंदीतला. परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता. परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता. किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता. बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना, बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना, जहाँ दरिया समंदर से मिला वो दरिया नहीं रहता. म्हणजे अध्यक्ष महोदय, नदी एकदा समुद्राला मिळाली तर ती नदी राहत नाही. त्यामुळं अस्तित्वाचा प्रश्न पुढे भविष्यात तयार होतो. आपली सल्ला आहे, सूचना आहे. सल्ला शब्द काढत मागे घेतो मी, तर माझा तो काय अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कृषी मंत्री यांचे सारखे सारखे बदलतात. यांना माहीत नाही कुणाला कृषी मंत्री ठेवायचा, ह्याला करायचा, मग त्याला करायचा, मग त्याला करायचा. म्हणजे एक कृषी धोरण, मंत्रीच स्थिर नाही तर धोरण कसं स्थिर असेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज मी माझ्या भाषणाला वेळेची मर्यादा आहे, मी थोडक्यात संपवतो. मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. त्यांनी मागच्या वेळी 11,000 12,000 कोटीच्या पुरवणी मागण्या परवा सादर केल्या. त्यावेळी मला वाटलं की जरा दुरुस्त झालेलं दिसतंय काम. पण अध्यक्ष महोदय, ना कोणता अर्थ या अर्थसंकल्पीय भाषणात दिसला मला, आणि ना कोणता संकल्प.